नमस्कार मित्रांनो, स्वराज्य रक्षक या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आज आपण एका अशा ऐतिहासिक प्रवासाला निघणार आहोत जिथे अथांग समुद्र आणि प्राचीन पाषाण एकत्र येऊन भारताच्या गौरवशाली इतिहासाची गाथा सांगतात। आपण बोलतोय तामिळनाडूच्या किनारपट्टीवर वसलेल्या महाबलीपुरम बद्दल, ज्याला मामल्लपुरम या नावानेही ओळखले जाते। हे केवळ एक शहर नाही, तर ती पल्लव राजांच्या पराक्रमाची आणि त्यांच्या अफाट कल्पकतेची एक जिवंत साक्ष आहे। 7व्या आणि 8व्या शतकात जेव्हा पल्लव राजवंशाचे या दक्षिणेच्या भूमीवर राज्य होते, तेव्हा त्यांनी या किनारपट्टीला अशा काही वास्तूंनी सजवले की आजही जगभरातील लोक हे वैभव पाहून थक्क होतात। महाबलीपुरमला भेट दिल्यावर आपल्याला सर्वात आधी जाणवते ती म्हणजे येथील शांतता आणि समुद्राच्या लाटांचा तो नाद, जो आजही या मंदिरांच्या भिंतींशी संवाद साधत असल्यासारखा वाटतो। येथील शोर टेम्पल म्हणजेच समुद्र किनाऱ्यावरील मंदिर हे इथले मुख्य आकर्षण। हे मंदिर केवळ दगड रचून बनवलेले नाही, तर ते काळ्या पाषाणाच्या अखंड शिळांपासून कोरून काढले आहे। या मंदिराच्या गर्भगृहात भगवान शिव आणि भगवान विष्णू विराजमान आहेत। इतिहासात असे म्हटले जाते की या किनारपट्टीवर अशी एकूण 7 मंदिरे होती, ज्यांना 7 पॅगोडा म्हटले जायचे। दुर्दैवाने काळाच्या ओघात आणि समुद्राच्या लाटांमुळे इतर मंदिरे जलसमाधी घेऊन गेली आणि आज फक्त हे एकच मंदिर दिमाखात उभे आहे। 2004च्या त्सुनामीच्या वेळी जेव्हा समुद्र मागे सरकला होता, तेव्हा काही काळासाठी त्या बुडालेल्या मंदिरांचे अवशेष दिसले होते असेही सांगितले जाते। थोडं पुढे चालत गेल्यावर आपण अशा ठिकाणी पोहोचतो जिथे भारतीय शिल्पकलेचा कळस पाहायला मिळतो, ते म्हणजे पंचरथ। ही 5 मंदिरे म्हणजे पांडवांचे 5 रथ मानले जातात। धर्मराज, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आणि द्रौपदी यांच्या नावाने हे रथ ओळखले जातात। सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे रथ कुठेही बाहेरून आणलेले दगड जोडून बनवलेले नाहीत, तर एकाच अवाढव्य अखंड पाषाणाला वरून खाली कोरत जाऊन हे भव्य आकार देण्यात आले आहेत। हे काम करताना कारागिरांकडून एक छोटीशी चूक जरी झाली असती तर संपूर्ण वास्तू वाया गेली असती, पण आपल्या पूर्वजांचे गणित आणि त्यांची छिन्नी हातोड्यावरची पकड किती अचूक होती याचे हे उत्तम उदाहरण आहे। येथील भिंतींवर कोरलेली चित्रे म्हणजे जणू काही पाषाणात कोरलेली कविताच आहे। अर्जुनाची तपश्चर्या नावाचे जे शिल्प आहे ते जगातील सर्वात मोठ्या ओपन एअर शिल्पांपैकी एक मानले जाते। 2. महाकाय खडकांवर गंगा नदीचे पृथ्वीवर होणारे अवतरण, विविध देवदेवता, हत्ती, सिंह आणि वानर इतके सजीव वाटतात की जणू काही ते आत्ताच आपल्याशी बोलू लागतील। निसर्गाचा एक चमत्कार इथे पाहायला मिळतो, ज्याला कृष्णाचा बटरबॉल म्हटले जाते। हा एक प्रचंड मोठा गोलाकार दगड एका निसरड्या उतारावर अशा प्रकारे स्थिरावला आहे की तो खाली पडत नाही। अनेक राजांनी आणि अगदी ब्रिटिशांनी सुद्धा हत्तींच्या मदतीने हा दगड हलवण्याचा प्रयत्न केला, पण हा दगड इंचभरही हलला नाही। हे पाहून विज्ञानालाही कोडं पडतं की हे नेमकं कसं शक्य आहे। मित्रांनो, महाबलीपुरमचा हा वारसा आपल्याला हेच सांगतो की आपली भारतीय संस्कृती आणि आपले स्थापत्यशास्त्र किती प्रगत होते। ज्या काळात आजच्यासारखी आधुनिक यंत्रे नव्हती, त्या काळात केवळ मानवी हातांनी हे अचाट कार्य करून दाखवले आहे। हा वारसा जपणे आणि तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे। तुम्हाला आमचा हा आजचा खास भाग कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। असेच ऐतिहासिक व्हिडिओ पाहण्यासाठी स्वराज्य रक्षक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय जिजाऊ, जय शिवराय। जटाटवीकलज्जलप्रवाहपावितस्थले कलेवलम्ब्यलम्बिताम्बुजङ्गपुङ्गमालिकाण्डमट्टमट्टमट्टमट्टमन्निनादमट्टमर्वै चकार चण्डताण्डवं तनुः पुनः शिवम्